रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमंकाळ तालुक्यातील कुची गावानजीक भरधाव वेगात आलेल्या ट्रकने द्राक्षाचे कॅरेट आणि कामगारांना पंढरपूरहून बेळगावकडे जात असलेल्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 2 महिलांचा मृत्यू झालाय तर 6 महिलांसह 9 जण गंभीर जखमी झालेत। अपघात रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडलाय। या अपघातात रेखा त्रिपाठी कांबळे आणि भारती राजू कांबळे या दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कांचन पांडुरंग कांबळे, रूपा बाळकृष्ण माने, पार्वती नंदू कांबळे, मंगल लक्ष्मण बेरड, वनिता बाबासाहेब माने, मंगल बजरंग आवळे या 6 महिला कामगार आणि अप्पासाहेब महादेव वाघमारे, कबीर शंकर कांबळे, श्रेयांश बाळकृष्ण माने व फिर्यादी मोदींचा पप्पा हुसेन सांबरेकर अशी जखमींची नावे आहेत। सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। द्राक्ष कॅरेट आणि महिला कामगारांना घेऊन टेम्पो हा खर्डीहून बेळगावकडे जात होता। कवटेमंकाळ तालुक्यातील कुची येथील एसआर हॉटेलच्या पश्चिमेस गावाकडील बाजूस पाठीमागून मिरजेकडे जात असलेल्या 10 चाकी ट्रकने भरधाव वेगात जोरदार धडक दिली तसेच 14 टायर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात दोन्ही वाहनांचं सुमारे 5.5 लाख रुपयांचं नुकसान झाले। फिर्यादी मोदींसाहेब सांबरेकर यांनी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलिसात 10 चाकी ट्रकवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय।